आमचा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. निसर्ग सौंदर्याने नटलेलं तळ कोकणातील आहे छोटंसं आमचं गाव. निसर्ग सौंदर्याने नटलेलं तळ कोकणातील आहे छोटंसं आमचं गाव. माणसांमध्ये एकनिष्ठता दाखवणारं बापरडे त्याचं नाव. दिनांक 7 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा जंगी उत्सव. दिनांक 7 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा जंगी उत्सव, तो म्हणजे आमचा ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव. मुलांच्या प्रगतीसाठी दिला आहे कित्येक जणांनी आर्थिकदृष्ट्या आधार. मुलांच्या प्रगतीसाठी दिला आहे कित्येक जणांनी आर्थिकदृष्ट्या आधार. त्या सर्वांमुळेच होत आहे आज बापरडे गावचं स्वप्न साकार. प्रेरणादायी संकल्पना आणि आहे एकीचं बळ. प्रेरणादायी संकल्पना आणि आहे एकीचं बळ. तारुण्याच्या धाडसाला आदर्श आमचे बापरडे जुवेश्वर ग्रामविकास मंडळ. आदर्श आमचे बापरडे जुवेश्वर ग्रामविकास मंडळ. आमच्या शाळेचं नाव आहे यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरडे. आमच्या शाळेचं नाव आहे यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापरडे. गावचं भविष्य घडवणारे हे विद्यालय जणू सर्वांनाच आवडे, जणू सर्वांनाच आवडे. बापरडे गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने उंच शिखर गाठावे हा आहे सर्वांचा ध्यास. बापरडे गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने उंच शिखर गाठावे हा आहे सर्वांचा ध्यास. आणि म्हणूनच या गावाला लाभला आहे पद्मश्री डॉक्टर सुधामूर्ती मॅडमचा सहवास. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव ही केवळ स्पर्धा नाही. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव ही केवळ स्पर्धा नाही, तर गावातील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे. गावातील एकतेचं उत्तम उदाहरण आहे. मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी एकनिष्ठ झाला आहे गाव सारा. मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी एकनिष्ठ झाला आहे गाव सारा. तुम्हा सर्वांच्या भरभरून प्रतिसादाने कधी संपणारही नाही आमच्या ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धेचा दरारा. केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर आपुलकीचे नाते जपत दिला ज्यांनी मदतीचा हात, असे डॉक्टर सुरेश जोशी यांचे या ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धेसाठी योगदान आहे खास. एकीचे बळ आणि होता जिंकण्याचा जोश नवा. एकीचे बळ आणि होता जिंकण्याचा जोश नवा. उत्तम खिलाडू वृत्ती दाखवून टॉप 4मध्ये पोचलेला पहिल्या दिवशीचा संघ, तो म्हणजे गोवन स्ट्रायकर्स गोवा. क्रिकेट म्हटलं की असणारच चौकार षटकारांच्या धारा. क्रिकेट म्हटलं की असणारच चौकार षटकारांच्या धारा. प्रयत्नांची बाजी लावून टॉप 4मध्ये पोहोचलेला दुसऱ्या दिवशीचा संघ, तो म्हणजे SPS आवेरा. बोलणार नाही पण करून दाखवणार. बोलणार नाही पण करून दाखवणार असं म्हणत टॉप 4मध्ये ज्यांनी ही स्पर्धा गाजवली, असा जिद्दी बेधडक कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बट्टा यांचा संघ, तो म्हणजे अवधूत स्पोर्ट्स कणकवली. या क्रीडांगणावर दमदार परफॉर्मन्स करत ज्या संघाने घेतली आहे दमदार आघाडी, या क्रीडांगणावर दमदार परफॉर्मन्स करत ज्या संघाने घेतली आहे दमदार आघाडी, ज्ञानज्योतच्या या स्पर्धेत प्रथम नोंदणी केलेला टॉप 4मधील चौथ्या दिवशीचा संघ, तो म्हणजे भाव्यन स्पोर्ट्स साईस 11 सावंतवाडी. 5 दिवस रंगला आहे या अण्णाभाऊ क्रीडांगणावर क्रिकेटचा थरार. 5 दिवस रंगला आहे या अण्णाभाऊ क्रीडांगणावर क्रिकेटचा थरार. ग्रामदेवता आई पावणादेवीच्या आशीर्वादाने करूया ज्ञानज्योत महोत्सवाचा उद्धार. ज्ञानज्योत महोत्सवाचा उद्धार. ज्ञानज्योत महोत्सवाचा उद्धार. धन्यवाद.